नमस्कार मित्रांनो, अजित पवारांवर जे आरोप केले त्यासाठी बैलगाडी भरून पुरावे नेले, त्या पुराव्याचे काय झाले? आज अजित पवार स्वतः म्हणतायत, जे माझ्यावर 70,000 कोटींचे आरोप करत होते त्यांच्यासोबत मी सत्तेत आहे. जर ते पुरावे खोटे असतील तर अजित पवारांची माफी मागा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर प्रत्येक निवडणुकीत महाराष्ट्रात बांगलादेशी घुसलेत बोलता. हे तुमच्या अमित शाह यांचे अपयश आहे. तुमचं सरकार आहे ना, साताऱ्यात ज्या कंपनीत धाड पडली ती कोणाची ते उघड करा. महाराष्ट्र अराजकतेच्या बाजूने जात आहे. मुंबईमध्ये 92,000 कोटींची एफडी केल्या. कामे करताना कोणाचाही पैसे न घेता कामे केली. आज कर्जबाजारी करून ठेवली. कुठून फेडणार हे पैसे? विकास पाहिजे पण नियोजनबद्ध हवा. ठेकेदाराचा विकास नको, कारभार पारदर्शक हवा. भाजपा सारखा नको, सब कुछ दिखता है तसा नको. त्यामुळे मशाल घेऊन पुढे आलो आहो. पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचा अस्सल भगवा फडकवून दाखवू. तुम्ही एक वचन पूर्ण करा, आम्ही तुम्हाला दिलेले वचन पूर्ण करून दाखवू. आता भगवा फडकवण्याची जबाबदारी तुमची, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं. एवढंच नाही तर जो एक भाजप होता, राष्ट्र प्रथम मानणारा, तो भाजप मेला. आता भ्रष्टाचार प्रथम, गुंड प्रथम, बलात्कारी प्रथम, हे आता भाजपचे नवीन घोषवाक्य झालेलं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती सडकून टीका केली. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे, खाली कमेंट करून नक्की कळवा.